आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा दिला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं धक्कादायक विधान, तर काहींनी पीक विम्याचा गैरफायदा घेतल्याचंही वक्तव्य। 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात पीक विमा मिळण्याची शक्यता। पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न, निकषात बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार। कृषी आयुक्त कार्यालयाकडून आता सुरेश धस यांना माहिती सुपूर्द, तर कापूस आणि सोयाबीन संदर्भात एकूण 4021 पानांची माहिती धस यांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द। माहितीचा अभ्यास करून धस विधिमंडळात आवाज उठवणार। उदय सामंतांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी, तर नांदेडच्या उद्योग भवनामध्ये लावलेल्या बॅनर्सवरून संताप। जुने बॅनर काढून टाका, हे काय नाट्यगृह आहे का, सामंतांचा सवाल। राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे आता उपमुख्यमंत्री शिंदेंचंही लक्ष असणार, तर फडणवीसांच्या वॉरूनच्या शेजारी शिंदेंचा सुद्धा समन्वय कक्ष। मंत्रालयात शिंदेंसाठी समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार, शिवसेना नेते योगेश कदम यांचा गौप्यस्फोट, तर राजन साळवींच्या प्रवेशानं सेनेची ताकद वाढली, योगेश कदमांची प्रतिक्रिया। शरद पवार आम्हाला वडिलांसमान, शरद पवारांसंदर्भात आमच्याच नाराजी नाही, तर आम्ही केवळ आमची भूमिका मांडली, राऊतांची प्रतिक्रिया। मोदी भटकती आत्मा म्हणाले होते, हा पवारांचा अपमान नव्हता का, राऊतांचा सवाल। निवडणूक आयोग अमित शहांचा गुलाम आहे, तर भाजप घोटाळे करून निवडणुका जिंकतो, राऊतांची शहांवर टीका। धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। तर धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि पटेलांसोबत अजित पवारांची बैठक झाली। या बैठकीत अजितदादा मुंडेंसंदर्भात भूमिकेवर ठाम। मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, संजय राठोड यांनी देखील राजीनामा दिला होता। धनंजय मुंडे नैतिकदृष्ट्या दोषी आहेत, अंबादास दानवेंचा आरोप। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, तर फरार असताना हे आरोपी कुणाच्या घरी होते ते चार्जशीटमध्ये आलं पाहिजे। यामध्ये बडा नेता कोण ते बाहेर काढा, मनोज जरांगेंची मागणी। भाजपसोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्या सोबत असं त्यांना वाटतंय, त्यांना कोर्टाकडून तडाखा मिळायला हवा, अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर अंजली दमन यांची टीका। आम्हाला धमकावलं जात आहे, वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय, आरोपीचं समर्थन करणारे स्टेटस ठेवले जात आहेत, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचं वक्तव्य। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीत झाडाझडती, तर विशेष पथक अंबाजोगाईमध्ये तळ ठोकून तपासासाठी 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबल असं 5 जणांचं विशेष पथक गठीत। आरोपी सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर पवन चक्की अधिकाऱ्यांकडून आता 2 कोटींची खंडणी मागितल्याचाही आरोप। मुलींच्या फी माफी संदर्भात आता मी 25 महाविद्यालयांना भेट देणार, राज्यातील 250 महाविद्यालयांपर्यंत पोहोचणार, चंद्रकांत पाटलांची माहिती। मनोज जरांगे पाटलांनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं, तर या महिन्याच्या अखेरीस 2 मागण्या पूर्ण करा, सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करा, मनोज जरांगेंच्या मागण्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिंदेंची महत्त्वपूर्ण बैठक, पालकमंत्रीपदाच्या दौऱ्यासंदर्भात वादासंदर्भात या बैठकीला महत्त्व। नाशिकमधील एकनाथ शिंदेंच्या बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र फडणवीसांच्या दौऱ्यामुळे जाता येणार नाही, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। भाजप आणि शिवसेनेत कोल्ड वॉर नाही, तर शिंदे आभार मानण्यासाठी येत आहेत, पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, भुसेंची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीस अजित पवारांच्या नेतृत्वात माहिती अभेद्य, शिवसेना भाजप कोल्ड वॉर विषयी उदय सामंतांची ही प्रतिक्रिया। लातूरमध्ये पर्यावरणीय योद्ध्यांचा सन्मान सोहळा, पाशा पटेल यांच्याकडून सन्मान सोहळ्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तर दुपारी 2:30 वाजता या ठिकाणी शिंदेंची जाहीर सभा होणार, ठाकरेंचे शिलेदार शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरे गटाच्या या ठिकाणी नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांचा राजीनामा, नांदेडमध्ये ठाकरे गटाला गळती सुरूच। अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये रोज डे ऐवजी रोटी डे साजरा, तर गरजवंत नागरिकांना भाजी चपाती देऊन रोटी डे साजरा। कोल्हापुरात बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शनाचा उत्साह, पोस्टरला पुष्पहार घालत या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत। नागपुरात छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुंबळ गर्दी, तर एका तरुणानं छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून चित्रपट पाहिला, तर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम, पूजा खेडकरला 18 मार्चपर्यंत आता अटक करता येणार नाही, कोर्टाचे निर्देश।
रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ, रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यास नकार, तर आसाममध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांविरुद्ध गुन्हा. आरबीआयचे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध, अंधेरीतील विजयनगरच्या शाखेसमोर लोकांची झुंबड, बँकेच्या बहुतांश व्यवहारांवर निर्बंध घातल्यानं गोंधळ. 19 फेब्रुवारीला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करा, केंद्राच्या राज्य सरकारला सूचना, तर शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदी सुद्धा संबोधित करणार. पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे राज्यामध्ये 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता, मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज, हवामान खात्याची माहिती. रब्बीतील प्रमुख पीक हरभरा काढणीला सुरुवात, तर आता शेतकरी काढणीच्या कामात व्यस्त, सोयाबीनला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता हरभऱ्यावर. जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या महिंदळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई, नादुरुस्त पाईपलाईन, पाण्याचा कमी दाबानं पुरवठा, यामुळे ग्रामस्थांचा 15 दिवसांपासून पाणी टंचाईचा त्यांना करावा लागतोय सामना. जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या हिंगोणे उमरखेड शिवारामध्ये बिबट्याचं दर्शन, तर नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. बीडमध्ये सीसीआयचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कापूस खरेदी खोळंबली, हजारो शेतकरी कापूस खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू, चंदगडमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती. परभणीमध्ये मंत्री उदय सामंतांच्या हस्ते कृषी मेळाव्याचं उद्घाटन, उदय सामंतांनी कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी आढावा घेत पाहणी केली. कृषी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांनी 200 स्टॉल्स लावले होते. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर सलग 22व्या दिवशी सुद्धा तोडक कारवाई सुरू, 41 पैकी 37 अनधिकृत इमारतींवर वसई विरार पालिकेकडून तोडक. नागपुरातील फुटाळा तलाव चौपाटीवर रक्तदान शिबिराचं आयोजन, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तरुणांकडून रक्तदान करत समाजासमोर एक वेगळा आदर्श. हिंगोलीच्या सेनगावात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणं हटवली, तर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती. कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरातील रस्त्यांवर आता नो पार्किंग झोन, दुचाकी आणि चारचाकी वाहनं लावण्यास बंदी, 3 मार्चपर्यंत प्रायोगिक तत्वावर आता नो पार्किंग झोनची अंमलबजावणी होणार. सोलापूर शहरातील रमई आवास योजनेअंतर्गत आलेले अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित, तर सर्व अर्जांची छाननी करून अर्ज निकाली काढा, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सूचना. धाराशिवच्या लोहारमध्ये एसटी बसला भीषण आग, तर खेड शिवारातील लोकमंगल कारखान्याजवळ ही आग लागल्याची माहिती. नागपुरात दुकानाच्या शटरचं लॉक तोडून बॅटरींची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चोरट्यांकडून चोरी केलेल्या 16 बॅटरी जप्त. सांगलीमध्ये ई सिगारेट विकणाऱ्या दुकान चालकावर पोलिसांची कारवाई, तर शाळकरी मुलं ई सिगारेटच्या आहारी जात असल्यानं सांगली पोलीस सध्या ऍक्शन मोडवर. साताऱ्याच्या फलटणमधील साखरवाडीमध्ये बौद्ध विहाराची मागणी, तर साखरवाडी ते तहसील कार्यालयापर्यंत पायी लाँग मार्च. नाशिकच्या लासलगाव कृषी बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 200 रुपयांची वाढ, कांद्याला सरासरी 3100 ते 3500 रुपयांचा दर. धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे आता पाणीसाठ्यात घट, जिल्ह्यातील 42 प्रकल्पांमध्ये 25% एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची धक्कादायक माहिती समोर, निधी अभावी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती. जळगावच्या बोदवड तहसील कार्यालयाची दुरावस्था, कार्यालयामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य, ग्रामस्थांकडून दखल घेण्याची मागणी. लघुशंका केल्याच्या किरकोळ कारणावरून वसईमध्ये तरुणाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, मारहाण करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाही. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडीमध्ये विनयभंगाच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला 1 वर्षानंतर अटक, तर सतीश ठाकरे असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव. वर्धा नागपूर मार्गावर सेलू बायपास रोडवर कारचा भीषण अपघात, कार उलटल्यामुळे 3घांचा मृत्यू, तर 1 जण जखमी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 5 गाड्यांचा भीषण अपघात, अपघातामध्ये टेम्पो उलटल्यामुळे बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी. नालासोपाऱ्यातील 41 इमारतींमधील बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कसा निकाली लावणार, 6 मार्चपर्यंत वसई विरार पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीनं विवाह लावत विनयभंग, तर 5 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, सोलापूर शहरातली संतप्त घटना. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद, तर शिरोळ पोलिसांची मोठी कारवाई. ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांचा अपघातात मृत्यू, अपघाताच्या घटनेचा हा सीसीटीव्ही समोर, एसटी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयामध्ये ठिय्या, डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप. रोहित पवारांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची मान्यता नाही, स्पर्धेमध्ये मिळणारं प्रमाणपत्र अपात्र असणार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची माहिती.
नागपूरच्या बाजारामध्ये मृग बहाराच्या संत्र्याची आवक वाढली। संत्र्याला 36,000 ते 45,000 रुपयांचा प्रति टन दर, तर कळमना एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याला अपेक्षित दरवाढ नाहीच। ताडोबाच्या इको सेन्सिटिव्ह क्षेत्रामध्ये आता नियमबाह्य रिसॉर्ट, महसूल विभागाकडून या रिसॉर्ट मालकांना नोटिसा। साताऱ्यामधील वाईमध्ये जननी माता आणि काळूबाईच्या बागाड यात्रेस भाविकांची मोठी गर्दी। जननी देवीच्या मंदिरासमोर बगाड यात्रेची सांगता। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर। स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार। भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य, तर कचऱ्याच्या या ढिगाऱ्यामुळे रोगराईला आमंत्रण, स्थानिकांकडून कारवाईची मागणी। अंबरनाथमध्ये चड्डी गँगची बारमध्ये चोरी, तर पत्रे तोडून प्रवेश करत 70,000 चोरले। घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल, अधिकचा तपासही सुरू। उल्हासनगरमध्ये 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई, तर कारवाईमध्ये दोघांनाही अटक। वर्ध्याच्या आपटी शिवारामध्ये नाकाबंदी करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, ट्रॅक्टर वाळूसह 8 लाखांचा मुद्देमालही जप्त। बुलढाणा जिल्ह्यातील 6,23,000 लाभार्थी स्वस्त धान्याला मुकणार। ई-केवायसी करण्यासंदर्भात शिधापत्रिकाधारक उदासीन, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत। किरकोळ भांडणामधून चक्क पिस्तूल रोखली, बीड शहरातील नगर नाका परिसरातली घटना। पिस्तूल रोखल्याप्रकरणी 2 जणांना अटक। राहुल सोलापूरकर विरोधातील तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनला वर्ग, तर सोलापूरकर विरोधातील तक्रार पर्वती पोलीस स्टेशनकडून वर्ग। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, तर व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सविस्तर चर्चा। भेटीनंतर दोन्ही नेत्यांचा व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशीही संवाद।